आपल्या सोबतच्या तज्ञ डॉक्टरांना घेऊन. आणि हे सगळे वाड्या वस्त्यांमधले डॉक्टर आहेत, पाड्यांमधले डॉक्टर आहेत, अगदी आपल्या गल्लीतले डॉक्टर असतील, आपल्या सोसायटीमधले डॉक्टर असतील, ह्या सगळ्या डॉक्टरना मी आता आवाहन केलं, त्यांनी सुद्धा प्रतिसाद दिलेला आहे. ह्याचं कारण असं की आता पावसाळा येतोय, पावसाळ्याचे साथीचे आजार ते तर आहेत आणि त्याच्यात कोरोना. तुम्हाला कल्पना आहे की लक्षणं तीच आहेत, सर्दी, खोकला, ताप, घसा बसणं, घसा दुखणं, इतर पोट बिघडणं. आता हा नेमका रुग्ण ओळखणं हे फार मोठं काम आहे. कोविड आणि नॉन कोविड, पहिल्यांदा आपण कोणाकडे जातो? माझ्या डॉक्टरकडे, आपला डॉक्टर. आणि ह्या डॉक्टरची भूमिका आहे फार मोलाची आहे. कारण दोन गोष्टी आपल्याला आढळल्या की काही म्हणजे 70-75% कोविडग्रस्तांना कोणतीही लक्षणं नसतात, चांगली गोष्ट आहे. आणि तरी देखील कोविड पॉझिटिव्ह आहे म्हणून घाबरून अशी लोक हॉस्पिटलमध्ये जातात. मग आपण असं म्हणतो की अरे ह्यांना खरंच काही गरज नाही आहे. काही वेळेला तर कसल्या औषधाची गरज नसते, काही लोक असेच बरे होतात. पण ती लोक, असे रुग्ण हॉस्पिटलमध्ये बेड्स घेऊन बसतात आणि ज्यांना गरज असते त्यांना बेड्स मिळत नाहीत. मग आपण त्यांना विनंती करतो की ताई, दादा, कोणी असतील, काका, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये राहण्याची गरज नाही हो, तुम्ही घरच्या घरी जर शक्य असेल तर विलगीकरणात राहा की जेणेकरून तुमच्या कुटुंबियांना कोरोनाचा त्रास होणार नाही. पण जर का नसेल तर मग आपलं सरकारी जी काही क्वारंटाईनची सोय केलेली आहे त्याच्यामध्ये राहा, मात्र हॉस्पिटलमध्ये तुम्हाला राहण्याची गरज नाही. मग हे एका बाजूला असताना दुसऱ्या बाजूला आपण काही वेळेला म्हणतो की अरे मृत्यूदराचं काय, मृत्यूदर कसा कमी करायचा? मग त्याचं कारण असं येतं की रुग्ण उशिरा हॉस्पिटलमध्ये आला, घरच्या घरी त्याने अंगावर काढलं, दुर्लक्ष केलं, आला, तो सिरियस झाला होता, त्याला आपण वाचू शकलो नाही. आणि मग तिथे ही महत्त्वाची भूमिका ही ह्या कुटुंबाच्या डॉक्टरनी करायचं आहे, माझ्या डॉक्टरनी, की हे नेमकं ओळखायचं कसं. त्याला औषधं देताना कोणती औषधं द्यायची, कोणाला कोणती औषधं देण्याची गरज आहे, अनावश्यक अनाठई आणि औषधांचा अतिरेक टाळा, हे सर्व तज्ञ डॉक्टरांचं म्हणणं आहे. कारण नसताना औषधं देऊ नका, आवश्यकतेनुसारच औषधं द्या. स्टिरॉइड कोणाला द्यायचं, किती प्रमाणात द्यायचं हे नीट ठरवून द्या. आणि घरी किंवा आपल्या विलगीकरण कक्षामध्ये सरकारच्या किंवा महापालिकांच्या एखादा रुग्ण जर का उपचार घेत असेल तर त्याला नेमकी कोणती लक्षणं आहेत की ते लक्षण दिसल्याबरोबर त्याला हॉस्पिटलमध्ये आणलं पाहिजे की जेणेकरून त्याला हॉस्पिटलमध्ये यायला उशीर होणार नाही आणि त्याचा जीव आपण वाचू शकू. तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी या फॅमिली डॉक्टरनी करायच्या आहेत. एक तर कोविड नॉन कोविड ओळखणं हे फार महत्त्वाचं आहे. ते ओळखल्यानंतर कोविड रुग्ण असेल, त्याच्या घरामध्ये विलगीकरणाची सोय नसेल तर त्याला सांगितलं पाहिजे की तू कोविडग्रस्त आहेस, तू ह्या इकडे राहा. आणि मग त्याला औषधं देण्याची जबाबदारी आणि हे लक्षणं ओळखण्याची एक जबाबदारी ही ह्या डॉक्टरने करायची. आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीने या सर्व डॉक्टरांनी प्रतिसाद दिलेला आहे, तो प्रतिसाद पाहिल्यानंतर कोविडचं युद्ध आपण नक्कीच जिंकू शकतो, नक्कीच जिंकू शकतो. आता तिसरी लाट ही जी काही येणार म्हणतो आहोत, काही जणांचं म्हणणं असं आहे की जर का वयाप्रमाणे म्हटलं तर पहिली लाट ही ज्येष्ठ नागरिकांमध्ये आली, दुसरी लाट ही युवा ते मध्यम वयीन नागरिकांमध्ये आली, तर वयोमानाप्रमाणे म्हटलं तर कदाचित तिसरी लाट ही बालकांमध्ये येऊ शकेल. आणि मग काय करायचं? काही जणांचं म्हणणं आहे की तसं बालकांमध्ये येण्याचं कारण नाही, पण आली तरी घाबरण्याचं कारण नाही आहे, कारण बालकांमध्ये मुळामध्येच रोगप्रतिकारक शक्ती ही आपल्यापेक्षा जास्त असते. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या की लहान मुलांमध्ये साथ ही येणार नाही, येऊ नये, येणारच नाही, ही माझी प्रार्थना आहे. पण ती आलीच तर ती आपल्याच माध्यमातून येणार आहे. जशी आपण एक काळजी घेत होतो की आपल्यामुळे आपल्या घरातील ज्येष्ठांना ह्याचा संसर्ग होऊ नये, तशीच काळजी आता आपण घ्यायला पाहिजे की आपल्यामुळे आपल्या घरातील लहान मुलांना ह्याचा संसर्ग होता कामा नये. तर ही जर का काळजी आपण घेतली तर मला असं वाटतं आपण आपल्या बालकांना आणि आपल्या घराला सुरक्षित ठेवू शकतो. पण तरी देखील ही शक्यता लक्षात घेऊन महाराष्ट्रातल्या तज्ज्ञ बालरोग तज्ज्ञांचा सुद्धा मी टास्क फोर्स म्हणजे कृती दल तयार केलेलं आहे. डॉक्टर सुहास प्रभू हे त्यांच्या अध्यक्षतेखाली ही मी कृती समिती किंवा कृती दल तयार केलेलं आहे. त्यांच्याबरोबर सुद्धा माझ्या चर्चा सुरू आहेत. महाराष्ट्रातील सगळ्या बालरोग तज्ज्ञांची सुद्धा एक बैठक घेऊन झालेली आहे. त्यात सुद्धा काही हजार बालरोग तज्ज्ञ हे सामील झालेले आहेत. संपूर्ण सज्जता ही प्रत्येक जिल्ह्यात आपण करतो आहोत.
कुठेही सरकार म्हणून आपण कमी पडत नाही आहोत. सगळ्या सोयी सुविधा ज्या ज्या काही करण्याच्या गोष्टी आहेत त्या आपण करतो आहोत. मग महत्त्वाचा आणखीन एक प्रश्न येतो, तो म्हणजे लसीकरण. याची सुद्धा मी तुम्हाला कल्पना दिलेली आहे की साधारणतः 45 वरील वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी ही केंद्राने घेतलेली आहे. मात्र 18 ते 44 ह्या वयोगटातील नागरिकांची लसीकरणाची जबाबदारी ही राज्याने घ्यायची आहे आणि आपलं राज्य समर्थ आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, साधारणतः 18 ते 44 वयोगटातील 6 कोटी नागरिक आपल्या राज्यामध्ये आहेत आणि त्या प्रत्येकाला 2 डोस हे जे द्यावे लागणार आहेत, 2 डोस म्हटलं तर 12 कोटी डोस लसीचे घेण्याची एक रकमी एका चेकनी आपली तयारी आहे. आणि जसजसा पुरवठा वाढेल तसतशी आपण लसीकरणाची प्रक्रियासुद्धा वेगात करू, क्षमता अधिक वाढू, 24 तास आपण ती चालू ठेवू आणि लवकरात लवकर या वयोगटातील नागरिक आपण सुरक्षित करू. मात्र त्याला एक मर्यादा आहे. आपली क्षमता आहे पण त्याला एक मर्यादा आहे. क्षमता मी सांगितली, मर्यादा साहजिकच आहे. लसीकरणासाठी लागणारी लस आणि त्याची उत्पादन क्षमता, अजूनही उत्पादन क्षमता आपल्याकडे ज्या लसी निर्माण होत आहेत त्यांची तेवढी झालेली नाही. जे काय मला सांगितलं गेलं होतं त्याच्याप्रमाणे जून महिन्यापासून या पुरवठ्यामध्ये वाढ होईल आणि तो पुरवठा सुरळीत होईल असं मला साधारणतः मे महिन्यात सांगितलं गेलं होतं. मे तर आता संपलेला आहे. आपल्याला लस नाही म्हटलं तरी प्रमाण हळूहळू वाढतं आहे. जसजसं हे प्रमाण वाढेल तसतसं आपण आपल्या या लसीकरणाचा वेगसुद्धा वाढवणार आहोत. आता या महिन्यामध्ये जेवढ्या लसी येतील त्या जास्तीत जास्त लसी आपण घेणार आहोत आणि तेवढ्या सर्व नागरिकांना आपण सुरक्षित करणार आहोत. आजपर्यंत साधारणतः 2 कोटीच्या वर म्हणजे 2.25 कोटी नागरिकांचं आपण लसीकरण केलेले आहे. म्हणजे 12 कोटी जनतेत साधारणतः 2.25 कोटी नागरिकांना आपण लसीकरण केलेलं आहे. दुसरा डोस, पहिला डोस मधल्या काळामध्ये थोडीशी पंचायत झाली होती पण ती सुद्धा आपण करतोय, कारण ज्यांना पहिला डोस दिला त्यांच्यासाठी दुसरा डोस उपलब्ध नव्हता. मग आपण ते थोडंसं सांभाळून घेतलं आणि त्याकरता मधल्या काळात आपल्याला 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांचं लसीकरण थोडा काळ स्थगित करावं लागलं होतं. लवकरच ते पुन्हा जोमाने आपण सुरू करणार आहोत. तर ही एक लसीकरणाची परिस्थिती आहे. उच्च शिक्षणासाठी जे परदेशी जाऊ इच्छितात त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण लसीकरणासाठी एक वेगळी सोय केलेली आहे, कारण त्यांचं टाईम टेबल हे वेगळं आहे. तिथल्या टाईम टेबलप्रमाणे तिथे त्यांना जर का पोचायचं असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण ती तशी सोय केलेली आहे. तर ह्या एक एक गोष्टी मी तुम्हाला सांगत जातोय. आता नेमकं असं आहे की ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना विषय येतो तो आपला शिक्षणाचा, कारण शिक्षण हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे. याही बाबतीत आपल्याला कल्पना आहे की 10वीच्या परीक्षांच्या बाबतीत आपण निर्णय घेतलेला आहे की यावर्षी 10वीच्या परीक्षा न घेता त्याच्यासाठी सुद्धा आपण एक मूल्यांकन करून 10वीच्या विद्यार्थ्यांना आपण त्याप्रमाणे पास करणार आहोत. 10वीचा तर निर्णय घेतला, 12वीचं काय करणार? कारण 12वीचा सुद्धा निर्णय घ्यावा लागेल. तर 12वीच्या बाबतीत सुद्धा आपण एक आढावा